जयभीमनगर वासियांसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कोट घालून न्यायालयात उभे राहिले त्याबद्दलची ही बातमी आहे. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा. आता बातमी सविस्तर. 2 वर्षापूर्वी सुमारे 600 रहिवाशांच्या कोणतीही पूर्वसूचना न देता झोपड्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. पवई, जयभीमनगर, हिरानंदानी येथील झोपडीधारकांवर हा प्रचंड अन्याय करण्यात आलेला असून गेली 2 वर्षे हे झोपडीधारक रस्त्यावर आपले जीवन कंठीत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या झोपडीधारकांना न्याय मिळावा म्हणून कोट घालून न्यायालयात आज केस लढले. येथील रहिवाशांवर अन्याय होऊ नये, त्यांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत, अशा प्रकारची भावना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जयभीमनगरमधील झोपडीधारक न्यायालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम.